आता आपल्याला बाहेर जायचं आहे. बाहेर कुठं जायचं आहे हे गेल्यावर कळेल तुम्हाला. मी आत्ता काही सांगत नाही. बाहेर गेल्यावर बरोबर कळेल तुम्हाला कुठं जायचं आहे. ठीक आहे, अवतार आपला ओके ओके. निघूया. केसांचा आहे चिडी, केसांचं काहीतरी करावं लागेल जरा. ठीक आहे, करूया काहीतरी. हां हो ओके. चला मस्तपैकी चहा पिऊया. अरे लॅपटॉप बंद करायचं राहिलं आहे. आम्हाला लॅपटॉप बंद करतो. लॅपटॉप केलं बंद. मस्त चहा पितो. चहा बंद झाला की निघायचं आपलं. दिसणार नाही, जाऊ द्यायचं काही दिसणार नाही इथून. ते तर आहे. बोलली ती ना परवा मी गाडी. कसं काय काही नाही. चल चल लावू दे, चल राहू दे. अरे बापरे, एवढी गर्दी इकडं. लिव्हिंग स्पेस हे काय सगळं इंटेरियरचेच आहे का? हा कुठला एरिया आहे? माकडच आहे ना. हां कुठलं? कसपाटी वस्ती. बरं कोण आहे? ग्रो झालेला आहे का? बरं. इथून सरळ गेलं डायरेक्ट तुम्ही पोचणार पिंपळे सौदागर फाईन आर्ट्स. ठीक आहे. मानकर कुठे आहे उद्यान? आता इथे डावीकडे सावित्रीबाई फुले उद्यान, युनिव्हर्सिटी नाही बरं का, उद्यान आहे इथं. हे पिंपळे सौदागरचं सावित्रीबाई फुले उद्यान आहे. ते पुढं गेल्यावर डाव्या साईडला आहे. ॲक्च्युली पुण्याचे रस्ते एवढे मोकळे का आहेत तर आत्ता ॲक्च्युली दुपार आहे. दुपारचे 3:30-4 वाजले आहेत. त्याच्यामध्ये एवढं मोकळं आहे. आणि हे बघा तुम्ही डावीकडे बघू शकता, यावेळेस सावित्रीबाई फुले उद्यान पिंपळे सौदागर. म्हणजे उन्हाळ्यात किती छान वाटतं इथं. मस्त की सगळी झाडं वगैरे बघायला एकदम छान वाटेल, बसायला पण छान वाटेल. पण दुपारचं चालू असतं का नाही काहीच आयडिया नाही. ते आपल्याला गुगलवर नक्की समजेल. आता आपण सरळ चाललो आहे पिंपळे सौदागरला. बरोबर. पिंपळे सौदागर एरियामध्ये आहोत आणि इथं शासनानं खरंच खूप छान काम केलं आहे. माणसांना बसण्यासाठी इथं झाडं केली आहे आणि हे हिरवं असं गार्डन टाईप केलं आहे आणि जे पूर्ण ओपन आहे. म्हणजे तुम्ही संध्याकाळी पण बघू शकता. एकदम छान वाटतं बघायला हे हा एरिया. बरोबर एवढा मोठा एरिया आहे हा. काय काय काही कुठे पॅन्टालून्स. बघ किती दिवस झाले पॅन्टालून्समध्ये नाही गेलो आपण. वेस्ट साईड. चल पुढं, अजून पुढं असेल माझे. हां इथं कुठे असेल बघ. वंडर पुढं असेल. पुढं अजून पुढं दाखवता येते.
इथं कुठेतरी असायला काय काय I-20 मग त्याची डिझेल व्हॅल्यू काही येते का? नाही आहे. ही गोष्ट खरी आहे की बलेनोला जेवढी रिसेल व्हॅल्यू होते ना तेवढी I-20ला येत नाही. पण ते I-20 आजलं पाहिजे ना. होंडाईचं तेच तर मला आवडतं ना, आतलं ॲम्बियन्स. चला आता आपण चाललो आहे पिंपळे सौदागरकडून वाकड एरियामध्ये. खायचं का? काय म्हणते काय 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 सरळ जायचं. थांब